आपण पाहतोय की आमदार रोहित पवार सध्या आता उल्व्यामध्ये आलेले आहेत। खरं तर बिवलकरांचा जो विषय आहे त्यांनी तो बाहेर काढला होता। खरं तर जो भूखंड आहे त्या भूखंडाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। रोहितला खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। आम्ही पाहतोय की आपण मोर्चा देखील उचलून धरला होता, त्यानंतर पुरावे देखील दिले, आता समक्ष जागेची पाहणी करताय। हे बघा, ही जी जागा आहे ना, ही जागा खऱ्या अर्थाने सिडकोची आहे, इथं असणाऱ्या भूमिपुत्रांची आहे। आणि ही जागा भूमिपुत्रांना न देता आणि सिडकोने सामाजिक नाहीतर लोकांच्या हितासाठी न वापरता 2 दिवसामध्ये म्हणजे 48 तासामध्ये 42 टेबल पास करून शिरसाट जेव्हा इथं चेअरमन होते त्यांनी सही केल्यानंतर ही जागा 5,000 कोटी रुपयाची जागा बिवळकर परिवाराला तिथं देण्यात आली। याच्या विरोधात अनेक लोक लढत आहेत। आता सिटीजन फोरम नावाची एक सामाजिक संघटना आहे, ते लढत आहेत, इथले पत्रकार लढत आहेत, भावनाताई इथं आहेत, आमचे CR पाटील, शशिकांत शिंदे साहेब आहेत, आम्ही सर्वजण या विषयाला लढतो। आम्हाला मित्रपक्षसुद्धा इथं सहकार्य करत आहेत। या सगळ्यांचं मत आहे आणि खास करून भूमिपुत्रांचं मत आहे की आम्हाला गेले अनेक वर्ष जागा मिळेना आणि इथं या महाशयांना 5,000 कोटीची जागा 2 दिवसामध्ये 42 टेबल पास करून दिली जात असेल तर कुठं ना कुठंतरी चुकीचं घडलं। आणि आमचं म्हणणं आहे की इलेक्शनच्या कोड ऑफ कंडक्ट लागण्यापूर्वी 5,000 कोटी रुपयाच्या जमिनीमध्ये 1,000 कोटीचा व्यवहार हा झालेला आहे। खरं तर त्यांचं असं देखील म्हणणं होतं की त्यांनी एक ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप तो माध्यमांसमोर म्हणजे समोर तो दिला होता। त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की जे आरोप लावत आहेत ते खोटे आहेत। त्या संदर्भात मी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार, जी जागा आहे ती मला अजून दिलेली नाही आहे आणि आमचं जे कुटुंब आहे हे 60 वर्षापासून वेगवेगळ्या जागांसाठी लढत आहे आणि त्यानंतर आम्ही ब्रिटिश कोर्टात देखील आम्ही जिंकलेलो आहे आणि आता हे जो प्रकरण चाललं आहे, ही केस देखील आता कोर्टात सुरू आहे, ती देखील आम्ही जिंकणार। आता हे बघा, त्यांची जी जागा आहे म्हणजे पूर्वी खरं तर आंग्रे परिवारांनी त्यांना ती जागा दिली होती आणि जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी या देशामध्ये आली होती तेव्हा ज्या लोकांनी ईस्ट इंडिया कंपनीला मदत केली नाहीतर ब्रिटिशरला मदत केली त्यांची जागा तशीच सोडून दिली। त्याच्यात ही 4,000 एकरची जागा बिवलकर परिवाराची ब्रिटिशरांना मदत केली म्हणून ती तशीच राहिली। बाकी सगळे जे मोठे राजे महाराजे होते ज्यांनी ब्रिटिशरांच्या विरोधात तिथं संघर्ष केला त्यांच्या सगळ्या जागा खालसा झाल्या होत्या। आता यांची जागा कशी राहिली हे दुनियाला तिथं माहिती आहे। त्यामुळे ब्रिटिश कोर्टामध्ये तुम्ही जिंकला का हारला हे आम्हाला काही घेणं देणं नाही। जे काही 75चा कायदा आला, एक तर 52चा कायदा आला, नंतर 75चा कायदा जो सिलिंग ॲक्ट आला, याच्यानंतर कोणी महाराजा असो नाही तर मोठा माणूस असो तरी त्यांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत। त्यामुळे बिवलकर परिवार जी जमीन त्यांची नाहीच त्यासाठी किती लढले तरी आम्हाला काही घेणं देणं नाही। आमचं मत आहे की 75% सगळे इक्वल समान आले आणि त्यांची जी काही 50 एकर जमीन त्यांना सिलिंग ॲक्टमध्ये मिळाली असेल त्यांनी विकूनसुद्धा टाकली। आता त्यांचा डोळा या 4,000 एकरवर आहे। आमचा लढा हा बिवलकर परिवाराच्या विरोधात नाही, ते तर भूमिपुत्रसुद्धा नाहीत असं अनेक लोकांचं म्हणणं आहे। तर भूमिपुत्र नसेल तर 12.5% कसे मिळतात हा तर मोठा प्रश्न आहेच, पण ज्या व्यक्तीला आम्ही बघितलं नाही, काळा का गोरा माहीत नाही, त्याच्या विरोधात आम्ही नाही। आमचं मत आहे की त्या पदावर म्हणजे चेअरमन पदावर, सिडकोच्या चेअरमन पदावर बसलेल्या व्यक्तीने जी सही केली त्या सहीच्या मदतीने 2 दिवसामध्ये 5,000 कोटीचा भूखंड एका व्यक्तीला दिला जातो, त्या विरोधात आणि त्या करप्शनच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत। खरं तर आपलं पुढील पाऊल काय असणार आहे, आपली मागणी काय असणार आहे, कुठल्या मंत्र्याचा राजीनामा घेण्याची तयारी देखील दर्शवण्यात येते? एकतर हे 61,000 जी काही स्क्वेअर मीटरची जमीन आहे ती तर तुम्ही बंदच करा, कोणाला देऊ नका। 8,000 आता हिच्या मागच्या बाजूला काही 4,000 DPVG अशा नावाच्या कुठल्या ते कंपनीला तिथं देण्यात आलेली आहे, तर ती जमीन परत घ्या असंही आम्ही मागणी करतो आणि गरिबाला तुम्ही वाटून टाका जे 12.5% आहेत। आणि त्याच्यावर जे अजून 300-400 एकरावर सुद्धा आता बिवलकर परिवाराचा क्लेम येतोय असं आम्हाला कळतंय। त्यामुळे कुठेही असले क्लेम काय ऐकू नका। पहिलं जे 12.5%साठी इथे असणारे भूमिपुत्र अनेक वर्ष तुम्ही मंत्र्यांचं नाव घेत नाही, शिरसाट आहेत ना, पहिलं सुरुवात टार्गेट शिरसाट होतं कारण त्यांनी सही केलेली आहे। पण आमचं मत आहे की त्यांना तर टार्गेट आम्ही करतोय, त्यांचा राजीनामा आम्ही मागतोच आहे, पण जे भूमिपुत्र जे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत त्यांच्या हक्कासाठी त्यांना तो न्याय द्या। आणि फाईल मी देत आहोत, इन्फॉर्मेशन आम्ही दिलेली आहेत, या सगळे सामाजिक लोकांनी ही गोळा केलेली इन्फॉर्मेशन आम्ही सरकारला देत आहोत। तेव्हा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ज्याच्यावर कारवाई करायची करा, पण शिरसाटचा राजीनामा हा झालाच पाहिजे। खरं तर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे खरं तर भूमिपुत्रांची जागा ओळखली जाते। आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाडणं नाव अद्यापही देण्यात आलेलं नाही आहे, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, हे बघा, सगळ्यांसाठी हा लढा लढला आहे, जर नाव दिलं जात असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण या भागाच्या लढ्यासाठी त्यांनी खूप महत्त्वपूर्ण भूमिका तिथं लढवलेली आहे, स्वतः ते लढलेले आहेत, जमिनी उतरलेले आहेत, लोकांसाठी संघर्ष त्यांनी केलेला आहे। तर मग लोकांची मागणी असेल ती मान्य केली पाहिजे। मला असं कळतं की इलेक्शनच्या काळामध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी
इथं शब्द दिलेला आहे. इलेक्शनच्या पूर्वीचे बरेच शब्द त्यांनी पाळले नाहीत. पण या बाबतीत ते तर पाळावेच लागतील, पण या बाबतीतला सुद्धा शब्द त्यांना पाळावा लागेल. खरं तर जरांगे आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेले आहे, मात्र आझाद मैदानमध्ये हायकोर्टाने सध्या त्यांना परवानगी नाकारलेली आहे. आता हायकोर्टचा विषय मला तरी सांगता येणार नाही आणि स्वतः ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नसून ते स्वतः तिथं लढत आहेत आणि त्यांना समाजाचा सपोर्ट मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ते आता इथे येत आहेत, सणासुदीच्या वेळेमध्ये येत आहेत. त्यांना कुणी सांगू शकत नाही. सरकार आणि ते जर संवाद साधून त्याच्यामध्ये मार्ग निघत असेल तर त्या बाबतीतला विचार करावा आणि कोर्टातला विषय असल्यामुळे मला त्या बाबतीत जास्त बोलता येणार नाही. खरं तर गणेश उत्सव आहे आणि जरांगे येतात आहे, तर मुख्यमंत्री आणि जे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचा जो मोर्चा आहे तो थोडा पुढे ढकला. नाही, आता त्यासाठी सरकारकडनं कुणी ते पुढाकार घेऊन चर्चा तरी केली पाहिजे. पण सत्तेतले जे नेते आहेत, हे जे सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी जे लढतात त्यांच्या विरोधात बोलण्यामध्ये जास्त व्यस्त आहेत. माझं मत आहे की सरकारमधले तुम्ही सर्व पदाधिकारी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, तुम्ही जाऊन एकदा बोला की गणेश उत्सवाच्या वेळेस नको, सरकारकडनं काय पुढाकार घेतला जातो आहे आपण सर्वजण बघू. आणि जर लोकांना अडचणी येत असेल तर ह्याच्या आधीसुद्धा अनेक असे विविध समाजाचे तिथं आणि खास करून मराठा समाजाचा जो मोर्चा निघाला होता तो शांततेत निघाला होता. लोक समजून घेतात, पण पुढाकार तर सरकारने घेतला पाहिजे. टी व्हीवर न घेता कुणीतरी जाऊन भेटलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. मी घालतो अजितदादांचं एक स्टेटमेंट आहे, खोटं बोला पण रेटून बोला, असं विरोधकांना म्हणतात आहे. आता दादांचे विरोधक आणि शिंदेसाहेबांचे विरोधक हे फक्त महायुतीच्या विरोधातले विरोधक आहे असं समजू नका. महायुतीमध्ये सुद्धा त्यांचे विरोधक आहेत. जसं की भाजपचा विरोधक एकनाथ शिंदे साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेबांचा विरोधक हे अजितदादा आहे, अजितदादांचे विरोधक हे एकनाथ शिंदे साहेब आहेत. तरी हे तिघं संसार तिथं चालवत आहेत. त्यामुळे दादा बाहेरच्या विरोधकांबद्दल बोलले का आतल्या हे आपल्याला सांगावं लागेल. आणि माझ्याबद्दल बोलले असेल तर त्यांना माझा स्वभाव माहिती, मी पुराव्याशिवाय कधी बोलत नाही. खरं तर सुप्रियाताईने अजित दादांना एक पत्र दिलं, त्या पत्रामध्ये असा देखील उल्लेख आहे की ब्रिज कँडी इथे एक वाईन शॉप आहे ते बंद करा, नको त्या ठिकाणी ते प्रकार करतात. सकाळी ताई चालण्यासाठी जात असतात आणि अनेक तिथले मान्यवर लोक, नागरिक त्यांना भेटत असतात. त्यांनी सांगितलं असेल की या वाईन शॉपची आम्हाला अडचण तिथं होती आणि नागरिकांचा मुद्दा हा मांडला पाहिजे. आणि आज रेव्हेन्यू विभाग, तिथं असणारे एक्साईज विभागाचे जो मंत्री कोण आहे ते अजितदादा, म्हणून त्यांना तिथं पत्र लिहिलं असावं. खरं तर गोपीचंद पडळकर ते असं म्हणतात की शरद पवारांना सगळ्यांची नावं तोंडपड असतात, 160 आमदार ते लोक जिंकून देखील आणू शकतात, मात्र जे 2 नावं आहेत त्यांना ते माहीत नाही. आता ते बघा, विषय एवढाच आहे की आता ते काय बोलतात याच्याकडे आम्ही काही लक्ष देत नाही, लोकच लक्ष देत नाही तर आम्ही काय लक्ष द्यायचं. आणि ते जे बोलतात ते त्यांचे नेते जे सांगतात ते तिथं बोलतात, त्यांना फक्त बोलण्यासाठी तिथं ठेवलेले आहेत. आमचे जे प्रवक्ते आहेत सक्षनाताई शलगर नाही तर असे इतर लोक याच्यावर वक्तव्य करतील. खरं तर एक शेवटचा प्रश्न आपण पाहतोय की सध्या गणेशोत्सव एका दिवसावरती येऊन ठेपलेला आहे. आपण नवी मुंबईत आहात किंवा पुढून पनवेल हायवे लागतो, मुंबई गोवा हायवे, खड्ड्यांचं साम्राज्य आहे. पनवेल डेपोत, ST डेपोत खड्डे पडलेले आहेत. फार वाईट परिस्थिती आहे. मुंबईमध्ये मी काही दिवसांपासून फिरतोय, मुंबईमध्ये तर फार मोठे हाल आहेत. आणि आत्तासुद्धा आपण ज्या रस्त्याला आलो मग खड्डे जास्त. आपली अपेक्षा अशी होती की नवी मुंबईचं प्लॅनिंग खूप चांगल्या पद्धतीने झालं आणि ते सगळ्यांना मान्य पण आहे. पण आज ज्या पद्धतीने इथं प्रशासन चालतं नाही, ते इथे असणारे नेते, पालकमंत्री ज्या पद्धतीने काम करतात ते कुठंतरी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात का काय असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. नाही तर काम करूनसुद्धा जर काम टिकत नसेल तर त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार असेल. म्हणजे नवी मुंबईमध्ये सिडको हा विषय आहे, त्याच्यातला भ्रष्टाचार आहेच, पण तो सोडूनसुद्धा महानगरपालिकेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार असावा अशी शंका आम्हाला वाटायला लागली. रोड तर अतिशय खराब आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा मेन रस्ता सोडला जो काही आपण रोज ये जा करतो, आतल्या बाजूला आलं तर अतिशय वाईट परिस्थिती आहे. खरं पालकमंत्री होण्यासाठी आपले भरत गोगावले हे गणरायाकडे साकडं घालणार आहेत. नाही बघा, गणरायांना सुद्धा माहिती आहे ना कोणाला आशीर्वाद द्यायचा कोणाला द्यायचा नाही. आता गणरायासुद्धा आशीर्वाद हा लोकांना देत असताना आम्ही जेव्हा लढत होतो, आता ह्यांनी सगळ्यांनी त्या मशीनमध्ये घोळ केला आणि त्याच्यामध्ये हे सत्तेत आलेत म्हणून एक माज आलेला आहे, त्यांना एक अहंकार आलेला आहे. आता विषय एवढाच आहे, मी तुम्हाला सांगतो तिथला जो घोळ आहे पालकमंत्रीचा पदाचा 29पर्यंत सुटणार नाही. पूर्वी जर तुम्ही बघितलं 2.5 वर्ष गोगावले साहेब कोट शिवून बसले होते, त्यांना मंत्रीपद मिळालं नाही. आता ते मंत्री झालेत, कोट घातलाय, ठीक आहे, कदाचित पद छोटंसं असेल पण तरीसुद्धा आता ते वाट बघतात ते पालकमंत्रीची. त्यांना आता 29पर्यंत वाट बघावी लागेल असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होते हे रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की मी आज बिवलकरांचे ज्या जमीन आहे ती बघण्यासाठी सध्या आलो होतो आणि आपण पाहतोय की भावना घाणेकर देखील असतील किंवा इतर जे असतील ते सगळे पदाधिकारी सध्या आलेले आहेत. खरं तर पाऊस देखील पडत आहे, मात्र रोहित पवार हे सध्या आलेले आहेत. बिवलकरांची जी जागा आहे
ती जागेची पाहणी करण्यासाठी सध्या रोहित पवार आलेले आहेत. आपण पाहतोय की शरद पवार गटाचे असंख्य कार्यकर्ते देखील आलेले आहेत व जिथे खड्डे आहे खड्ड्यांची देखील काही वेळापूर्वी त्यांनी पाहणी केली होती आणि आपण पाहतोय की ते भूमिपुत्रांशी देखील संवाद साधत आहे आणि भावना घाणेकर असतील व किंवा काही पदाधिकारी असतील ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहतोय की पावसाचा वेग देखील वाढू लागला आहे, तरी देखील रोहित पवार हे पूर्ण सक्षम आहेत आणि ते बिवलकरांचा जो विषय तो मार्गी लावण्यासाठी सध्या नवी मुंबईत दाखल झालेला आहे. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.